Students, today we start practice set 5.3. Here we use formula a minus b bracket cube. Expansion is a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Question 1 is expand. Example number 1 is 7x minus 9y ब्रॅकेट क्यूब. आता या फॉर्म्युल्यामध्ये या किमती ठेवा. हिअर इन प्लेस ऑफ ए हिअर इज 7x, इन प्लेस ऑफ बी हिअर 9y. ए च्या ऐवजी 7x लिहा आणि बी च्या ऐवजी 9y लिहा. या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवा. ए क्यूब म्हणजे 7x क्यूब मायनस 3 into a square. A means first term. 7x square into b 9y plus 3 into a 7x into b square means second term square 9y square minus b cube means 9y cube. Then 7 cube 343. 7 चा घन 7 गुणिले 7 गुणिले 7 x cube minus 3 into 7 square 49 x square into 9y. Then 3 into 7x to 9y square. 9 square 81 y square minus 9 cube 729 which equal to 343 x cube. 3 into 49 and 49 into 9 3 गुणिले 49 आणि 49 गुणिले 9 याचा गुणाकार येतो 1323 x square y plus 7 into 3 7 त्रिक 21 आणि 21 गुणिले 81 करा गुणाकार येतो 1701 x y square minus 729 y cube. हे झालं आपलं आन्सर. इथं लाईक टर्म नाही त्यामुळे आपलं हे आन्सर एवढंच आहे. देन टेक नेक्स्ट एक्झाम्पल x/3 minus 3/x ब्रॅकेट क्यूब. आता इथं इन प्लेस ऑफ a x/3 इन प्लेस ऑफ b 3/x which equal to a cube means first term cube means x/3 cube minus 3 into a square x/3 a square into b means this 3/x plus 3 into a x/3 b square means 3/x square minus 3/x ब्रॅकेट क्यूब. इथं आपण किमती पुटअप केलेत. तर इथं थोडं आलं पुढं x cube 3 cube 27 minus 3 into x square upon 3 square 9 into 3/x plus हे टर्मचा गुणाकार करा 3 into x/3 into 3 square 9 upon x square minus 3 cube 27 upon x cube
which is equal to x cube upon 27 x cube upon 27 मायनस इथं मल्टिप्लिकेशन साइन आहे शक्य आहे तिथं भागा लावायचा 3 1 जार 3 3 3 जार 9 3 1 3 3 3 9 पुन्हा 3 1 3 3 1 3 म्हणजे हे पूर्ण जातील तर एक्स स्क्वेअर आहे इथं अपॉन एक्स आहे म्हणजे असं राहील एक्स स्क्वेअर अपॉन एक्स राहील प्लस 3 1 जार 3 3 3 जार 9 3 1 3 3 9 इथे मात्र 3 3 9 येत राहतील आणि एक्स अपॉन एक्स स्क्वेअर राहतील मायनस 27 अपॉन एक्स क्यूब which is equal to x cube upon 27 मायनस तर एक्स स्क्वेअर आणि एक्स जातील म्हणजे इथं फक्त सिंगल एक्स राहतील इथं देन इथं एक्स आणि एक्स स्क्वेअर जातील प्लस 9 अपॉन एक्स मायनस 27 अपॉन एक्स क्यूब हे झालं आपलं आन्सर. Then question number 2, simplify from this question. Example, first bracket 4a minus 3 bracket cube minus 4a plus 3 cube. If you observe this two bracket, दोन्ही कंस बघितले इथं मायनस आहे इथं प्लस आहे म्हणजे आपल्याला दोन्ही फॉर्म्युला वापरावे लागतील. यूज फर्स्ट फॉर्म्युला हिअर हा फॉर्म्युला वापरून एक्सपान्शन करा आणि सेकंड फॉर्म्युला वापरून सेकंड ब्रॅकेट एक्सपान्शन करा. ते असेल 4a क्यूब मायनस 3 इंटू 4a स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4a इंटू 3 स्क्वेअर मायनस 3 क्यूब. हे झालं फर्स्ट ब्रॅकेट एक्सपान्शन झालं ह्याचं. आता हे मायनस साईन आहे मायनस साईन आणि हे तर मग ब्रॅकेटमध्ये टाका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स पता इथं हा फॉर्म्युला वापरायचा. फर्स्ट टर्म आहे 4a क्यूब प्लस 3 इंटू 4a स्क्वेअर into 3 plus 3a into 4a into 3 square b square plus 3 cube. So the expansion झाली दादा. So which is equal to 4 क्यूब 4 चौक 16 16 चौक 64 64a क्यूब मायनस 3 इंटू 4 स्क्वेअर 16 16a स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4a इंटू 3 square 9 minus 3 cube 27 minus in bracket 4 cube 64 a cube plus 3 into 4a square 16a square into 3 plus 3 into 4a into 3 square 9 plus 3 cube 27. So which is equal to 64 a cube
मायनस हे 3 त्रिक 9, 9 गुणिले 16 144 ए स्क्वेअर प्लस हा प्रोडक्ट करा 3 into 4 12 into 9 108 a minus 27 minus in bracket 64 a cube plus the 16 into 9 144 a square plus 3 into 4 12 into 9 108 a plus 27, so which is equal to 64 a cube minus 144 a square plus 108 a minus 27. त्याचं मायनस साइन आहे, ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्म चिन्ह बदलतील. मायनस 64 ए क्यूब मायनस 144 ए स्क्वेअर मायनस 108 ए मायनस 27 प्लस 64 ए क्यूब मायनस 64 ए क्यूब 0 होतील, प्लस 108 ए मायनस 108 ए 0 होतील. तर हे जे ते लाईक टर्म आहे ते 144 ए स्क्वेअर 144 ए स्क्वेअर प्लस होईल प्लस होईल साइन मायनस होईल 288 ए स्क्वेअर 27 54 and minus sign. So answer is negative 288 a square minus 54. So here we complete practice set 5.3. Thank you.